नमस्ते, मी स्नेहा दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज. देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या धौलपूर हाऊस परिसरात कुटुंबांसह पोहोचण्याचा क्षण हा प्रत्येक यशस्वी उमेदवारासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरतो. IPAS अधिकारी बिरदेव ढोणे यांनी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर पाहूयात आजची विस्तार बातमी. The dream was Dholpur house. The blessing was reaching it with family. Grateful to UPSC for this journey again. अशा शब्दात त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या संदेशातून केवळ यशाचा आनंद नाही, तर त्या यशामागील संघर्ष, कुटुंबांची साथ आणि UPSC या प्रवासाविषयीची कृतज्ञता स्पष्टपणे दिसून येते. धौलपूर हाऊस हे केवळ एक इमारत नसून लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ते स्वप्नांचे प्रतीक आहे. याच ठिकाणी मुलाखत होतात आणि याच दारातून देशसेवेसाठी अधिकारी घडतात. या ठिकाणी कुटुंबांसह पोहोचण्याचा क्षण हा बिरदेव ढोणे यांच्यासाठी भावनिक आणि अभिमानास्पद ठरला. त्यांच्या या पोस्टमधून एक महत्त्वाचा संदेशही तरुणांना मिळतो. UPSC हा केवळ परीक्षा प्रवास नसून तो संयम, चिकाटी, कुटुंबांचा पाठिंबा आणि देशसेवेची जिद्द याचा संगम आहे. बिरदेव ढोणे यांचा हा प्रवास अनेक UPSC इच्छुकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या अनुभवातून स्वप्न मोठं ठेवा, प्रयत्न प्रामाणिक ठेवा आणि कुटुंबांची साथ कधीही विसरू नका हा संदेश अधोरेखित होतो. आज त्यांच्या या भावनिक क्षणामुळे धौलपूर हाऊस पुन्हा एकदा अनेक तरुणांच्या स्वप्नात उजळून निघाले आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.